उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या काळात फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम केले. श्रीकांत शिंदे. धर्मवीर आनंद दिघे. स्वयंरोजगार योजना तळागाळात पोहोचवली, त्यांचे आभार मानतो. मुंबईप्रमाणे ठाणे देखील ही योजना महापालिका क्षेत्रात लाभार्थी लोकांना योजना सुरू केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने योजना सुरू केली आहे. जो काम करतो त्याचे कौतुक केले पाहिजे, हे आम्हाला आनंद दिघे यांनी शिकवलं. मुख्यमंत्र्यांनी कधीच कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला नाही. तो कार्यकर्ता कसा मोठा होईल त्यासाठी एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते कसे घराघरात पक्ष घेऊन जाऊ शकतो त्यांच्या पाठीशी उभे असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मुख्यमंत्री दिवसरात्र काम करत असतात. अनेक आंदोलने, मोर्चे झाले, मात्र या मराठा समाज आणि शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून काम करत आहे. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काम केले. आज एसटी, महिला प्रवास, ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास आणि नारी शक्ती असे अनेक उपक्रम सरकार यांनी केले आहे. महिला बचत गटाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या खात्यात 3,000 रुपये हे सरकार देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सामग्री लागत असतात, त्यांच्यासाठी आपण उपक्रम आणणार आहोत. शासन आपल्या दारी म्हणून 1 लाख लाभार्थी यांना उपक्रम राबवले आहे. शासन लोकांच्या दारी जात आहे. शासन आपल्या दारी तुम्हाला जाण्याची गरज नाही असे हे सरकार करत आहे. 0 कॅशलेस उल्हासनगर रुग्णालय येथे 100 बेड सेवा आपण दिली. सेंट्रल पार्क ठाण्यात आले. रेती बंदर येथे चौपाटी महापालिकेकडून बनवत आहे. अनेक कामे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या काळात फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम केले. मुख्यमंत्री सहायता निधीची गरज होती तेव्हा दिला नाही. गोरगरिबांचे पैसे दिले नाही. त्यांच्याकडे अगोदरच पेन नव्हता. आज मुख्यमंत्री सही करत आहे. अनेक उपक्रम आपण राबवत आहे. काही जण टीका करत आहेत. परवा हे कोणतरी आलं होतं, टीका करत होते, दुसऱ्याची ॲक्टिंग करत होते. आम्ही टीका आणि मिमिक्री करत नाही. किती वेळ लागेल आम्हाला बोलायला. 2024च्या निवडणुकांनंतर याच्याकडे मिमिक्रीचं काम उरणार आहे. लोकांना काम पाहिजे, आम्ही कामातून उत्तर देऊ असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. आतापासून ते मिमिक्रीची प्रॅक्टिस करत आहेत. मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की 2.5 वर्षामध्ये जे आहे हे जेव्हा आपल्याकडे पूर्ण ताकद होती तेव्हा आपण काय केलं. त्या ठिकाणी कोविडमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. खिचडी जी लोकांना द्यायची होती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचारामध्ये कोणाचे नाव आलं, कोण गेलं जेलमध्ये? सूरज चव्हाण. कोण हा सूरज चव्हाण? हा सूरज चव्हाण जो आहे तो आदित्य ठाकरेचा PA त्या ठिकाणी, म्हणजे घरचा माणूस जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते जेलमध्ये गेला. म्हणजे ज्या कोविडमध्ये लोकांची सेवा करायला पाहिजे होती जसं शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत होते. 3 वेळा कोविड झाला तरी PPE किट घालून जे आहे हे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जात होते. लोकांचा उत्साह त्या ठिकाणी वाढवत होते, डॉक्टरांचा उत्साह वाढवत होते. आणि आपण घरात बसून जे आहे हे लोकांना कोरडी आश्वासनं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. गरम पाणी पिया, थंड पाणी पिया, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, एवढंच काम जे आहे ते त्या ठिकाणी केले. पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्या ठिकाणी कोविडच्या बॉडी बॅगमध्ये जे आहे हे देखील भ्रष्टाचार करण्याचं काम, जिथे आम्ही ठाणे महानगरपालिकेने जे आहे जी बॅग 600 रुपये घेतली ती बॅग जी आहे ती 6,000 रुपयामध्ये घेतली. म्हणजे कोविडमध्ये घरामध्ये बसून भ्रष्टाचार कुठे करू शकतो आपण त्याची प्लॅनिंग जी आहे ती आपल्या लोकांबरोबर बसून त्या ठिकाणी केली. आणि ते सगळं आता बाहेर येत आहे. कुठे कुठे भ्रष्टाचार झाला, कुठे कुठे काय, एक जण जेलमध्ये जातो आहे काही दिवसामध्ये जे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं लोक जवळून या ठिकाणी पाहत आहेत. शिंदेसाहेब दिवसरात्र त्या ठिकाणी काम करत आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आदेशाने जे हे मुंबई असेल किंवा ठाणे असेल, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने स्वयंरोजगार योजनेचा जे आहे शुभारंभ आज या ठिकाणी झाला. मुंबई पाठोपाठ जे आहे हे ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे महिलांना या ठिकाणी मोफत घरघंटी असेल, शिवण यंत्रणा असेल या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण करतो आहे. आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी 3,000 लोकांना जे आहे हे घरघंटी आणि शिवण यंत्रणा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. त्यासाठी नरेशजी मस्के साहेब असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि खालच्या वर्गापर्यंत पोचण्याचं काम जे आहे, लास्ट माईल आपण ज्याला बोलतो, तिथपर्यंत पोचण्याचं काम जे आहे या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं. म्हणून तळागाळातील लोकांना आपल्या पायावरती, महिलांना खास करून आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती या ठिकाणी सुरुवात केली. आणि आज 3,000 महिलांना जे आहे त्याचं वाटप जे आहे त्या ठिकाणी आपण करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही अशा योजना ज्या आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने राबवल्या जातील. आत्ताही आपण पाहत असेल की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते करोडो लोकांना जे आहे या ठिकाणी लाभ देण्याचं काम शासनाच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 3 तारखेला
या कल्याण लोकसभेमध्ये 78,000 लोकांना जे आहे ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभ देण्याचं काम देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे. तर असं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळातील लोकांसाठी योजना आणण्याचं काम, तळागाळातील लोकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे. आणि आज एक ऐतिहासिक निर्णय देखील सरकारने या ठिकाणी घेतला. मराठा समाजाला 10% जे आहे ते आरक्षण देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी या सरकारने केलं. त्या सगळ्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील, या सगळ्यांनी मिळून केलं. आज त्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. सर, या अरे डायलॉगबाजी करून आणि मिमिक्री करून काय होत नसतं. पुढे